हाय फ्रेंड्स, मी जयश्री जज जेऊ चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। हल्ली केस गळतीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। म्हणजे 75% लोक असं म्हणतात की माझे केस खूप गळतात। पण त्याच्या मागची कारणं काय आहे? जर 15-20 केस जर कंगव्यामध्ये येत असतील हे नॉर्मल आहे। पण जर तुमच्या कंगव्यामध्ये जर भरपूर म्हणजे कंगवा भरून जर केस येत असतील तर ही खरंच म्हणजे चिंतेची गोष्ट आहे। त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा ॲडवाइस घेणं मस्ट आहे। आणि आपला हा इंटरनल डाएटसुद्धा व्यवस्थित घ्यायचा आहे। आणि 3-3.5 लिटर पाणी आपण दिवसभरात पितो आहे की नाही यावर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। कारण पाण्याचं प्रमाण जरी कमी झालं तरी केस ड्राय होतात आणि केस गळती होत राहते आपली। त्याच्यामुळे पाणीसुद्धा भरपूर प्या। चला तर मग ही होम रेमेडी आपल्याला कशी बनवायची हे बघूया आपण, आणि कसं अप्लाय करायचं, आणि नेमकं कांद्यामध्ये कुठले गुणधर्म आहे, अद्रकमध्ये कुठले गुणधर्म। तर आपण इथे घेतलेलं आहे अद्रक, लसूण आणि कांदा। हे स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण आपल्याला माहिती आहे ते कुठे कुठे टाकलेलं असते, त्याच्यामुळे त्याच्यावरची धूळ माती आपल्याला स्वच्छ करायचं आहे। आणि हे फक्त आपल्याला कापून घ्यायचे आहे। साल सकट कापले तरी चालते, कारण जसं कांद्यामध्ये जे गुणधर्म आहेत तेच त्याच्या सालीमध्ये सुद्धा आहे, त्याच्यामुळे अगदी स्वच्छ करायची काही इतकी गरज नाही आहे। आता हे तिन्ही आपल्याला मिक्स करायचं आहे, लसूण, अद्रक आणि कांदा। आणि त्याच्यात पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे, कारण आपल्याला नुसता त्याचा ज्यूस म्हणा किंवा रस एवढंच पाहिजे आहे। आणि कांदा आणि अद्रकमध्ये, लसूणमध्ये सल्फर जे नावाचं गुणधर्म आहे त्याने आपलं केसांची भरपूर प्रमाणात वाढ होते, केस गळती कमी होते। आणि अद्रकमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल गुणधर्म असल्यामुळे आपल्या जो केसामधला जो डॅन्ड्रफ वगैरे असतो ते सुद्धा तो कमी करते आणि आपल्या केसांचं ब्लड सर्क्युलेशन वाढवते। आणि मेन म्हणजे ह्या तिन्ही रसामुळे आपले जे केसांचे जे रूट्स आहेत ते खूप मजबूत बनवते, त्यामुळे तुमचं केस गळण्याचं प्रमाण कमी होते। आता हा ज्यूस आपण सगळा काढून घेतला, तर तुम्ही त्याच्यामध्ये खोबरेल तेल टाका, किंवा मी तुम्हाला आधीही सांगितलं तुम्हाला जे हेअर ऑइल टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता। आणि एक कॉटन घेऊन स्काल्फला असं भांग पाडून हळूहळू त्याच्यामध्ये असं लावून घ्यायचं, किंवा एक आपला हेअर स्प्रे घेतला तरी चालेल, किंवा एखादा स्पून घेतला तरी चालेल। स्पूनच्या सहाय्याने सुद्धा आपण हळूहळू त्या भांगामध्ये भरू शकतो। एक केसांचं पार्टिशन करायचं आणि त्याला प्रत्येक केसांपर्यंत पोहोचेल असं त्याला मसाज करत जायची। तुम्ही हे स्प्रे बॉटलमध्ये भरलं तरी चालेल, पण ते स्प्रे बॉटलमध्ये त्या कांद्याचं वगैरे अडकलं तर ते लवकर स्प्रे होत नाही, म्हणून जास्त प्रायोरिटी कॉटनला, किंवा एक स्पून घेतला तरी चालेल। आणि माझं स्पून, बाऊल हे माझे होम रेमेडीचे मी सेपरेट ठेवलेले आहे सगळे। तर हे सगळं ओलं होतात केस आपले, त्याच्यामुळे जास्त मसाज करायची नाही, कारण ओलं झाल्यामुळे त्याचे रूट ढिले होतात आणि नंतर मग क्लचर लावून घ्यायचं आणि अर्धा तासाने वॉश करायचं। असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओ।